नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. आता पावसाळ्यात ना सगळीकडे हिरवळ आहे. झाडांना हिरवीगार पाने फुटलेली असतात, फुले येत असतात. तर मीही असंच एक गुलाबाचं झाड लावलं होतं, तर त्याला एवढं मोठं गुलाबाचं फूल आलेलं आहे. खूपच मोठं फूल आलेलं आहे. 2 ते 3 दिवस मी त्याला असंच ठेवलं होतं, तोडलं नव्हतं. सोमवारच्या दिवशी स्वामींना ते अर्पण करूया म्हणून. तर एवढं मोठं ते गुलाबाचं फूल झालेलं आहे आणि त्यावरती पाऊस पडलेला आहे. तर ते छान असे दवबिंदू त्यामध्ये खूप छान दिसत आहेत. मस्त दिसतंय गुलाबाचं फूल. तोडायला नको वाटत होतं, पण ते स्वामींना अर्पण करायचं होतं. ह्या कुंडीपेक्षा स्वामींच्या जागी ते स्वामींच्या जवळ खूप छान दिसलं असतं. त्यामुळे मी ते तोडलं आणि स्वामींच्या चरणी त्याला अर्पण केलं. पहिला श्रावण सोमवार सुरू झालेला आहे, म्हणजे पहिला श्रावण सोमवार आहे. तर पहिल्या श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची आपण सेवा करतो, अभिषेक घालतो, स्तोत्र म्हणतो. जी जमेल तशी आपण सेवा या दिवशी करत असतो. तर मीही या दिवशी भगवान शंकराची सेवा केलेली आहे. सोमवारी आपण भगवान शंकराच्या कोणत्या सेवा करू शकतो? तर श्रावण सोमवारमध्ये उपवास तर सगळेच करतात. उपवास करतात, पण सेवा काही आपल्याकडून होत नाही. उपवास करतो, पण त्यामध्ये पण आपण दिवसभर काही ना काही खातच असतो. उपवास तुम्ही करा, पण जास्तीत जास्त त्या दिवशी देवाचं नामस्मरण करा, सेवा करा, देवपूजा करा, नामस्मरण करा, मंत्र जप करा, माळ घेऊन तुम्ही जप करा किंवा असंच नामस्मरण करा. एखादी देवाची स्तुती वाचा किंवा तुम्हाला काहीतरी स्तोत्र येत असतील किंवा अध्याय वाचायचे असतील, शिवलीलामृतातील अध्याय तुम्ही वाचू शकता. आता शिवलीलामृतामध्ये बरेच अध्याय आहेत आणि त्या प्रत्येकाची वेगवेगळी फलश्रुती सुद्धा आहे. तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार तुम्ही ते अध्याय रोज वाचू शकता. पहिल्या सोमवारपासून आता श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आलेले आहेत. तर पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवारपर्यंत, म्हणजे जोपर्यंत श्रावण आहे, अमावस्या येत नाही, तोपर्यंत आपण ही सेवा करू शकतो. रोज शिवलीलामृतातील एक अध्याय तुम्ही वाचू शकता. आता पूर्ण शिवलीलामृताचे अध्याय आपल्याला वाचणं होत नाही कामाच्या धावपळीमुळे किंवा आणखीन काही आपली कामं असतात. तर त्यामुळे आपल्याला रोज तेवढा वेळ बसणं होत नाही. तर त्यातील एक अध्याय, जी तुमची इच्छा आहे, जी तुमची मनातील जी काही मनोकामना आहे, तर त्यानुसार त्याची फलश्रुती पण असते. आता पहिला अध्याय जर असेल तर त्याची फलश्रुती वेगळी असेल, दुसऱ्या अध्यायाची फलश्रुती वेगळी असेल. तर तुमची जी इच्छा आहे, तुमची जी मनोकामना आहे, तर त्याद्वारे तो अध्याय तुम्ही रोज वाचनामध्ये घेऊ शकता. या गोष्टीचा तुम्ही संकल्प करा. तुमची जी काही इच्छा आहे ती मनात धरा आणि त्या गोष्टीचा तुम्ही संकल्प घेऊन मग तुम्ही रोज ते अध्याय वाचन करू शकता. शिवलीलामृत अध्याय हे अध्याय खूप मोठे आहेत. एक अध्याय वाचण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक अर्धा तास तरी लागतो. 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी लागतो. एवढे मोठे ते अध्याय आहेत आणि त्यातल्या त्यात ते संस्कृतमध्ये असतात. तर त्यामुळे आपले उच्चार पटकन होत नाहीत. जे संस्कृतमध्ये वाचतात तर त्यांच्यासाठी काही अवघड नाही, पण आपण मराठीमध्ये वाचन करतो त्यामुळे मराठी शब्द आपल्याला जास्त सोपे पडतात संस्कृतपेक्षा. तर त्यामुळे ते अध्याय खूप मोठे असतात. तर एक अध्याय तुम्ही काहीच न करण्यापेक्षा थोडीफार जरी सेवा केली तरी ती स्वामींच्या चरणी मान्य होते. काहीच आपण करणार नाही, कारण देत बसणार, पण त्याऐवजी आपण थोडीफार सेवा केली तर काय हरकत आहे. खूपच चांगलं होईल आणि आपल्याला केलेली सेवेचा आणि पूजेचं समाधान सुद्धा आपल्याला मिळेल. त्यामुळे एक जरी तुम्ही अध्याय रोज वाचन केलं तरी त्या तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होईल. मनात शंका न घेता तुम्ही संकल्प घ्या आणि तो अध्याय तुम्ही रोज वाचन करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. तुमची एक वेळ ठरवा आणि त्या वेळेप्रमाणे तुम्ही बसा आणि मग तुम्ही वाचन करा. असं म्हटलं जातं की आपण जेव्हा संकल्प घेतो आणि त्याच वेळेवर आपण जेव्हा बसतो वाचनासाठी, तर पुढच्या दिवशी सुद्धा देव सुद्धा आपली त्या वेळेला वाट बघत असतात. तर त्यामुळे वेळ चुकवायची नाही. एक 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाली तरी काही हरकत नाही, पण 2-3 तास इकडे तिकडे झाले आणि परत तुम्ही बसला. आज समजा तुम्ही सकाळी 7ला बसला, दुसऱ्या दिवशी 10ला बसला, तर तसं नाही चालणार. तुम्ही आदल्या दिवशी 7ला बसला असेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला थोडासा उशीर झाला, 7:15 वाजले, तरी काही हरकत नाही. पण जास्त उशिरा तुम्ही वाचनासाठी बसू नका. एक शिवलीलामृतातील अध्याय तुमचं वाचन झाल्यावर तुम्ही माळ जप करा.
3 करा, 5 करा, 9 करा, 11 करा. तुम्हाला जशी सोयीस्कर वाटतील ना, तशी तुम्ही माळ जप करा. मग ते ओम नमः शिवाय अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता किंवा साम सदाशिव असं पण तुम्ही करू शकता. आणखीन कुठलेही तुम्हाला महादेवाचे मंत्र तुम्हाला माहिती असतील किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भरपूर मंत्र दिलेले आहेत. तर त्यातील तुम्ही कोणतंही मंत्र तुम्ही म्हणू शकता. कोणतंही जरी तुम्हाला मंत्र म्हणायचं नसलं, तर फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही केला तरी काही हरकत नाही. तर रोज शिवलीलामृतातील अध्याय वाचन झाल्यानंतर तुम्ही 3 माळी, 5 माळी, 11 माळी, 9 माळी जप करायचा आहे. नंतर आरती करायची आहे. भगवान शंकराची तुम्ही आरती सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला करा. आता श्रावण महिन्यामध्ये सकाळी पण तुम्ही आरती करा आणि संध्याकाळी पण आरती करा. प्रत्येक सोमवारी तुम्ही अभिषेक घाला. रुद्राभिषेकाला खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये. तर प्रत्येक सोमवारी तुम्ही घरच्या घरी रुद्राभिषेक घाला. रुद्राभिषेक जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल, रुद्राभिषेकासाठी खूप वेळ लागतो, तर त्यासाठी तुम्ही काय करा, एक गळती घ्या. आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दाखवलंय तशा प्रकारे एक मोठी गळती घ्या. ती गळती तुम्ही चालू ठेवा, म्हणजे गळती लावा आणि तुमचे जे काही स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, तर तुम्ही पठण करत राहा. यामुळे कसं होतं, पूजा आपली निवांत होते. आपण जसं आता गळती नसेल तर अभिषेक घालणं आणि मंत्र स्तोत्र पठण करणं हे थोडं अवघड होऊन जातं. मग कुणाला तरी सोबत आपल्याला घेऊन बसावं लागतं. तर अशा प्रकारे जर तुम्ही गळती आला तर छान निवांतपणे तुम्हाला रुद्राभिषेक घालता येईल किंवा कोणताही अभिषेक तुम्ही कोणतीही सेवा अशा प्रकारे करू शकता. गळती ठेवून तुम्ही नामस्मरण करू शकता. गळती ठेवून तुम्ही शतनामावली जी आहे भगवान शंकराची तर ती पण तुम्ही म्हणू शकता. गळती आपण लावली की आपल्याला वाचन करण्यासाठी खूप सोपं जातं. नाहीतर आपण अभिषेक करत करत जर वाचन केलो तर आपल्याला खूप त्यामध्ये अडचणी येतात आणि पूजेमध्ये पण व्यवस्थित आपलं लक्ष लागत नाही. तर त्यामुळे अशी गळती तुम्ही घ्या, म्हणजे तुमची पूजा एकदम चांगली सोयीस्कर आणि पूजा केलेलं तुम्हाला समाधान सुद्धा मिळेल आणि तुम्हाला पुढच्या वेळी करण्यासाठी कंटाळा पण येणार नाही. आता सोमवारच्या दिवशी तुम्ही महादेवाला बेलपत्र सुद्धा अर्पण करू शकता. बेलपत्र शतनामावली ज्या आहेत नित्यसेवेच्या आपल्या पुस्तकामध्ये किंवा मोबाईलमध्ये जरी तुम्ही शिव शतनामावली जर टाईप केला तर तुम्हाला ती येऊन जाईल. प्रत्येक सोमवारी शतनामावलीची देखील तुम्ही सेवा करू शकता. बेलपत्र आणायचे आहेत 108 आणि प्रत्येक जे शतनामावलीमध्ये भगवान शंकराचे जे नाव दिलेले आहे तर ते नाव म्हणून तुम्हाला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे 108 बेलपत्र तुम्हाला जवळपास उपलब्ध नसतील तर ते एकच बेलपत्र घ्यायचं आहे आणि भगवान शंकरांना ते नाव घेऊन अर्पण करायचं आहे आणि परत उचलून दुसरं नाव घेऊन परत तेच बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे एकच बेलपत्र आपण 108 वेळा महादेवाचं नाव घेऊन भगवान शंकरांना ते आपण अर्पण करू शकतो. तर अशा प्रकारे देखील एका बेलपत्राने देखील आपली एवढी मोठी सेवा होऊ शकते. तर ही पण सेवा तुम्ही करू शकता. बेलपत्र अर्पण करून रुद्राभिषेक घालून सेवा करू शकता. शिवलीलामृताचे अध्याय वाचून तुम्ही सेवा करू शकता. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आरती करा. शिवमहिम्न स्तोत्र वाचा. भरपूर असे भगवान शंकराचे स्तोत्र आहे, स्तुती आहे, शिवकवच आहे. तर भरपूर अशा सेवा आहेत आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. सोमवारची जी सेवा आहे त्यातील तुम्ही कोणतीही एक सेवा निवडा आणि प्रत्येक श्रावण महिन्यातील सोमवारी किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली, आजची सेवा, माझी पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी